रोजच्या घाईमध्ये मस्त चमचमीत असा शिमला मिरचीचा बेत आखूयात. तर यासाठी इथे काही साहित्य मी घेतलेलं आहे. आता हे सगळं साहित्य आपल्याला चिरून घ्यायचंय. तर याआधी मी हे सगळं साहित्य चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर इथे सगळ्यात आधी आपण शिमला मिरची चिरून घेऊ. शिमला मिरची चिरत असताना सगळ्यात आधी याचे 2 तुकडे करून घ्यायचे आणि आतमधल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्यात. तर या शिमला मिरचीच्या बिया ज्या आहेत त्या भाजीमध्ये अजिबात चांगल्या लागत नाही, यासाठी आधीच आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर या पद्धतीने सगळ्या बिया आपण सगळ्या शिमला मिरचीच्या काढून घेऊयात. तर इथे साधारण मी 200 ग्रॅम शिमला मिरची घेतलेली आहे. सगळ्या बिया काढून टाकल्या. आता शिमला मिरची चिरायची कशी? तर शिमला मिरचीचे असे मोठे असतील तर 3 तुकडे करून घ्यायचे. 3 तुकडे केल्यानंतर असे याचे चौकोनी चौकोनी 2-2 तुकडे करून घ्यायचे. तर या पद्धतीनेच आपल्याला संपूर्ण शिमला मिरची चिरून घ्यायची. तर इथे शिमला मिरची आपल्याला खूप मोठ्या आकारामध्ये सुद्धा कट करायची नाही किंवा अगदी लहान लहान बारीक अशी सुद्धा चिरून घ्यायची नाही. साधारण असे चौकोनी आकाराचे तुकडे असायला हवे. तर इथे संपूर्ण शिमला मिरची चिरून झालेली आहे. एका वेगळ्या भांड्यामध्ये आपण ही काढून घेऊ. शिमला मिरची अशी चौकोनी आकारामध्ये कट करून झाली. आता कांदा सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर कांदा सुद्धा शिमला मिरची प्रमाणेच आपल्याला चौकोनी आकारामध्ये हवा आहे. तर यासाठी आधी काय केलं, जी कांद्यावरची साल आहे ती काढून घेतली. कांदे 2 भागामध्ये कट करून घेतले आणि असे 2 भाग केल्यानंतर असे याचे 4 तुकडे करून घ्यायचे आहेत. आणि आता मात्र तुम्ही याच्या पाकळ्या अशा वेगळ्या करून घ्यायच्या, म्हणजे चौकोनी आकारामध्ये हा कांदा कापला जातो. तर हे बघा, अगदी सहज अशा पाकळ्या वेगळ्या होत आहेत आणि चौकोनी आकारामध्ये हा कांदा इथे आपला कापून झालेला आहे. कांदा चिरून झाला, पाकळ्या मोकळ्या करून झाल्या. आता शिमला मिरचीच्या भांड्यामध्येच आपल्याला कांदा सुद्धा काढून घ्यायचा आहे. आता टोमॅटो सुद्धा चिरून घेऊ. तर टोमॅटो मी मध्यम आकारामध्ये घेतलेला आहे. खूप अगदीच मोठा घ्यायचा नाही. टोमॅटो चिरत असताना हा सुद्धा आपल्याला चौकोनी आकारामध्ये चिरून घ्यायचा आहे. पण याआधी यामधल्या ज्या बिया आहेत त्या सुद्धा आपल्याला काढून घ्यायच्यात. तर इथे टोमॅटो सुद्धा थोड्याशा मोठ्या आकारामध्ये आपला कट करून झालाय. चौकोनी आकारामध्ये आपण कट करून घेतला. आता हा सुद्धा या भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात. लागणारी मुठभर कोथिंबीर सुद्धा इथे मी अगदी मस्त बारीक अशी चिरून घेतलेली आहे. सगळं साहित्य आपलं चांगलं बारीक चिरून झालंय. आता फोडणी देऊयात. ही शिमला मिरचीची भाजी भरपूर चमचमीत होते. चपातीसोबत, भाकरीसोबत सुद्धा जाते आणि विशेष म्हणजे इतकी झटपट तयार होते ना, की अगदी सकाळच्या घाईमध्ये तुम्ही डब्याला सुद्धा बनवू शकता. तर इथे गॅसवरती कढई मी चढवलेली आहे. पळीभर यामध्ये तेल घालूयात. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला चमचाभर मोहरी घालायची. मोहरी थोडीशी तडतडली की यानंतर चमचाभर जिरं सुद्धा घालायचंय आणि यामध्येच आपल्याला पाव चमचा हिंग सुद्धा घालायचंय. आता या फोडणीमध्येच आपल्याला 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. यानंतर यामध्ये घालायचं 1 चमचाभर आलं लसणाची पेस्ट. आलं लसणाची पेस्ट आणि ही फोडणी जी आहे ती थोडीशी आपण परतून घेऊ. तर इथे आलं लसणाची पेस्ट चांगली परतली गेली की यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या चिरून ठेवलेल्या भाज्या घालायच्या आहेत. हवं असेल तर तुम्ही इतर भाज्या सुद्धा यामध्ये घालू शकता. जसं की शिमला मिरची सोबत बटाटा सुद्धा जातो, तर तो बटाटा सुद्धा अगदी पातळ तुम्ही चौकोनी आकारामध्ये कट करून घेऊ शकता. आता शिमला मिरची आणि इतर सगळं साहित्य आपण साधारण एक 2 ते 3 मिनिटांसाठी चांगलं परतून घेऊ. यावेळेस गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. तर शिमला मिरचीवरती हलकेसे डाग येईपर्यंत इथं मी परतून घेतलेलं आहे. आता जे काही मसाले आहेत ते सगळे मसाले आपण यामध्ये घालूयात. तर सगळ्यात आधी पाव चमचा हळद घातली. यानंतर घालूयात अर्धा चमचा धने पावडर. 1 चमचा इथे लाल मिरची पावडर घालायची. रंगासाठी अर्धा चमचा इथे मी बेडगी मिरची पावडर घातली. 2 मोठे चमचे भरून इथे मी शेंगदाण्याचा कूट सुद्धा घेतलेला आहे. तर शेंगदाण्याचा हा कूट आपल्याला आत्ताच यामध्ये घालायचा आहे. यानंतर घालूयात चवीप्रमाणे मीठ. आता मसाल्यांसोबत हे सगळं साहित्य साधारण 1 मिनिट भरासाठी आपण हे परतून घेऊयात. तर इथे सगळं साहित्य परतून झालेलं आहे. आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. पण याआधी आपल्याला यामध्ये पाणी घालावं लागेल. तर इथे मी एक अर्धा कप भरून यामध्ये पाणी घालणार आहे. आता पाण्यामध्ये थोडंसं आपण मिक्स करून घेऊयात आणि आता मिक्स करून झालं की यावरती ठेवायचंय झाकण. झाकण ठेवून गॅसची फ्लेम संपूर्णपणे लो करायची आणि लो फ्लेममध्ये साधारण 5 ते 7 मिनिटांमध्ये भाजी अगदी मस्त शिजली जाते. तर हे बघा, इथे 5 ते 7 मिनिट झालेले आहेत. मध्ये मी एकदा ही भाजी हलवून घेतली होती. शिमला मिरची शिजण्यासाठी तसा फारसा वेळ लागत नाही. तर इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. आता आपण चेक करून घेऊ. तर मस्त चमचमीत ही भाजी दिसते. आत्ता जरी थोडीशी पातळ दिसत असली तरी थंड झाल्यानंतर थोडीशी ही भाजी दाटसर होते. आता यावरून थोडीशी कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊ. तर इथे मस्त चमचमीत अशी शिमला मिरचीची भाजी तयार झाली. अगदी खूप कमी वेळेत ही भाजी तयार होते. अगदी मनात येईल तेव्हा तुम्ही ही बनवू शकता. खूप असा वेळ लागत नाही किंवा खूप वेळ चिरत बसा, वाटण-घाटण करा असं अजिबातच नाही. त्यामुळे घाईच्या वेळेत सुद्धा एक बेस्ट ऑप्शन म्हणून तुम्ही याकडे पाहू शकता.
आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.